जय हिंद विद्यार्थी मित्र, तुमच्यासाठी एक नवीन क्वेश्चन घेऊन आलाय। क्वेश्चन काय तो आपण बघूया। बघा, 4567 या संख्येचा 315वा घातांक आणि असा प्रश्न दिल्यानंतर एकक स्थानचा अंक विचारला जातो। तर काय करायचं? काहीच नाही करायचं। जो कोणी घातांक असेल तो पहिल्यांदा इथे लिहायचा। आता काय करायचं? त्याला 4 नेच भागायचं। घातांक कोणती संख्या असली त्याला काय करायचं? प्रथमतः 4 नेच भागायचं। 4 7 28, बघा 3 उरले, 4 8 32, परत किती बाकी उरली? 3। जी काय बाकी उरेल तो शेवटचा जो एकक स्थानचा अंक आहे तो घ्यायचा आणि त्याचा तो घातांक लिहून टाकायचा। आता इथे एकक स्थानचा अंक 7 होता, बाकी 3 उरली, म्हणजे 7 चा तिसरा घात, 7 चा तिसरा घात किती येतो विद्यार्थी मित्रांनो? 343। तर या प्रश्नाचं उत्तर आलं 3। परंतु जर बाकी 1 उरली, तर त्या एकक स्थानच्या अंकाचा 1 घातांक घ्यायचा। बाकी 2 उरली तर एकक स्थानच्या अंकाचा दुसरा घातांक, बाकी 3 उरली तर एकक स्थानच्या अंकाचा घातांक 3 घ्यायचा, आणि जर बाकी उरलीच नाही तर एकक स्थानच्या अंकाचा घातांक काय घ्यायचा? 4। जर या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला समजलेलं असेल तर पुढे हा एक प्रश्न आहे, याचं उत्तर तुम्हाला मित्रांनो कमेंट बॉक्स मध्ये द्यायचंय। धन्यवाद।